नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाता स्पेशल बनवणार आहोत प्लम केक। तो बनवण्यासाठी आपण इथे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। हा मी ऑरेंज ज्यूस आपण नॅचरल आहे, आपण पॅकिंगवाला ज्यूस घेतलेला नाही आहे। हे नॅचरल ज्यूस मी घेतलेला आहे। त्यामध्ये मी सगळं टाकत आहे, जसे की काजू बदाम याचे तुकडे, त्यानंतर टूटी फ्रूटी, यामध्ये लाल कलरची आणि हिरव्या कलरची मी टूटी फ्रूटी वापरलेली आहे। त्यानंतर मी ह्यामध्ये अजून ब्लॅक काळे मनुके जे असतात ते टाकलेले आहेत ह्यामध्ये। आणि हे मी साधारण 2 दिवसासाठी मी ह्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। जे रिअल प्लम केक जे बनवले जातात त्याच्यामध्ये वाईन पण वापरली जाते, तेव्हा ते 2-2 वर्ष ती लोक ड्रायफ्रूट असे भिजत घातलेले असतात। आपण इथे ऑरेंज ज्यूसचा वापर करत आहे। ऑरेंज ज्यूस पण आपण जर तुम्ही वाईन यूज करत नसाल तर तुम्ही ऑरेंज ज्यूस हे करू शकता, वापरू शकता। इथे मी पॅन घेतला आणि इथे आपण कॅरमल यूज करत आहे, बनवत आहोत कॅरमल ज्यूस केकमध्ये टाकण्यासाठी। इथे मी पॅन गरम करून इथे कॅरमल ज्यूस बनवून घेतलेला आहे। साखर विरघळवून घेतलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्याचा पाक तयार करायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही पाणी टाकाल तेव्हा हे कंटिन्युअसली तुम्हाला असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग ते चिकटण्याची शक्यता असते किंवा त्याची गड्डे राहण्याची शक्यता असते। पाहू शकता अशा पद्धतीत लिक्विड स्वरूपात आपल्याला कॅरमल पाहिजे आहे। इथे माझं तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 3 वेलची, 1 लवंग आणि दालचिनी वापरलेली आहे। इथे तुम्ही आलंही वापरू शकता किंवा सुंठही वापरू शकता। त्याचं मिक्सर करून झालं आहे। आता मी एका बाउलमध्ये इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। त्यानंतर 1/4 मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल आपलं खाण्याचं तेल आहे, म्हणजे आपण जे जेवणामध्ये वापरलं ते तेल आपण ह्याच्यामध्ये वापरत आहोत। त्यात मी तेल टाकून घेत आहे यामध्ये। आणि दूध आहे ते रूम टेम्परेचरवरचं आहे, गरम नाही किंवा थंडही जास्त वापरलेलं नाही आहे मी। त्यानंतर याच्यामध्ये मी व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकत आहे। माझ्याकडे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यामुळे मी टाकत आहे यामध्ये। तुमच्याकडे नसल्यास तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। हे मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे मैदा। मैदा इथे मी पाव किलो घेतलेला आहे। मैदा टाकून घेतलेला आहे आता मी। त्यानंतर ह्यामध्ये मी टाकणार आहे मिल्क पावडर 3 चमचे। यामध्ये आता आपण काय टाकणार, मिल्क पावडर टाकत आहोत 3 चमचे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण लवंग, दालचिनी आणि ह्याची वेलचीची पावडर आणि साखर सकट मी आपण मिक्स केलेली होती, ती पावडर 1 चमचा ह्यामध्ये वापरायची आहे, त्यापेक्षा जास्त वापरू नये। नंतर खडे मसाल्याचा आपल्याला असं फ्रेग्रन्स येतो किंवा खाताना आपल्याला त्याची चव येते, त्यामुळे फक्त 1 चमचा वापरा। आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कोको पावडर। यामध्ये मी फक्त 1 चमचा कोको पावडर टाकून मिक्स करून घेत आहे। त्यानंतर आपण जे पाक बनवला होता कॅरमल ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाका, जास्त घट्ट एकदम टाकू नका, चवीनुसार घ्या। जर जास्त गोड होत असेल तर नाही टाकलं तरी चालेल, कारण ह्यामध्ये आपण त्यानंतर ऑरेंज ज्यूस सुद्धा टाकणार आहोत। पाहू शकता मी ते 2 दिवस हे मी भिजत घातलेले होते ड्रायफ्रूट्स, ते आता मी ह्यामध्ये टाकून घेत आहे। मनुके आहेत, काळे मनुके, काजू बदाम आहेत आणि आपले हे टूटी फ्रूटीसुद्धा देखील आहेत, ते आता मी ह्यामध्ये टाकून घेते आहे। आणि थोडासा ऑरेंज ज्यूससुद्धा ह्यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे आपल्या केकला चवसुद्धा सुंदर येते। ऑरेंजच का, कारण ऑरेंज आणि द्राक्षाची इथे दारू बनवली जाते, त्यामुळे आपण इथे ऑरेंज आणि द्राक्ष ह्याचं यूज करायचं आहे। इथे मी ऑरेंज घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। पाहू शकता हे थोडं घट्ट आहे,
यामध्ये अजून मी थोडंसं कॅरमल टाकून घेणार आहे. मिश्रण अजूनही घट्ट आहे. आता मी कॅरमल टाकून घेत आहे यामध्ये. आणि आता हे मी टाकलेलं आहे बेकिंग पावडर 1 चमचा. त्यानंतर बेकिंग सोडा तो आपण अर्धा चमचा घ्यायचा आहे. आणि 1 चिमटं मीठ, चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे आपली जी चव आहे ती बॅलन्स होण्यासाठी केकमध्ये. त्यामध्ये थोडंसं मी मीठ वापरणार आहे यामध्ये. आता मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण. आणि त्याचं लिक्विड स्वरूपामध्ये त्याचं टेक्स्चर ठेवायचं आहे. जास्तही त्याला एकदम पातळ करायचं नाही आहे, जास्तही घट्टही ठेवायचं नाही आहे. पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे की कसं टेक्स्चर असायला पाहिजे त्याचं. हा प्लम केक खायलासुद्धा सुंदर लागतो. घरी नक्की करून पहा. अशा पद्धतीमध्ये करून पहा घरी. पहा कसा टेक्स्चर तयार झालेला आहे. अशाच पद्धतीमध्ये आपल्याला लागणार आहे. त्याहून पातळ नाही पाहिजे आणि घट्टही नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही कधी केक बनवत असाल, मिक्सिंग करत असाल, तेव्हा एकाच दिशेने त्याला मिक्स करायचं आहे. त्याला उलटं किंवा सुलटं असं मिक्स करू नये. ज्या दिशेने आपण मिक्स करतो त्याच दिशेने मिक्सिंग करायचं. इथे माझ्याकडे केकचं भांडं आहे. त्यामध्ये हा अर्धा किलोचा टीन आहे. त्यामध्ये मी बटर पेपर टाकून घेतलं आहे. आणि आता सगळ्या बाजूने मी तेल हाताने पसरवून घेत आहे. जेणेकरून आपला केक आजूबाजूला चिकटणार नाही आणि सहजरित्या तो निघून येईल. आता सगळ्या बाजूने मी तेल असं पसरवून घेते आहे. सगळ्या बाजूने लावून घेत आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे काही मिक्सर बनवलेलं होतं आपण ते मिक्सर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते बॅटर आपण आता टाकून घेतो आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचं आता. आता आपण हे बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण वरून ब्लॅक म्हणजे काळे मनुके टाकून घेत आहोत. पाहू शकता असे आपण वरून सजावटीसाठी छान असे मनुके टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्या केकवरती दिसायला सुंदर सुंदर दिसतील. आतमध्ये देखील आहेत, आपण बाहेरून सुद्धा वरतून टाकून घ्यायचे आहेत. आणि एकदा जेव्हा तुम्ही मिक्सर किंवा बॅटर असं टाकाल तेव्हा ते एकदा टॅप करून घ्या जेणेकरून आतमध्ये राहिलेली हवा की ते बबल स्वरूपात ते बाहेर निघून येतील आणि आपला केक तुटणारही नाही. असं टॅप करून घ्यायचं आहे. सगळे बबल्स असे वरती येतात आणि त्यामध्ये एअर राहत नाही. आता लालवाले टाकून झाल्यानंतर मी हिरव्या कलरचे टुटी फ्रुटी टाकून घेत आहे. यामध्ये हिरव्या रंगाचे सुद्धा मी टुटी फ्रुटी टाकून घेते आहे. ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि खातानाही मजा येते टुटी फ्रुटी जेव्हा लागेल. पाहू शकता आपण इथे टुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे ग्रीन कलरची. त्यानंतर आपण याच्यावरती काजू लावून घेत आहोत. आणि एका बाजूला मी इकडे टोप गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी मीठही नाही टाकलं, फक्त टोप गरम केलं. त्याच्यामध्ये भांडे ठेवायची जी जाळी असते ती जाळी त्याच्यावरती ठेवलेली आहे. आणि 15 मिनटं मी तिथे प्रीहीट करून घेतलेलं आहे. आणि इथे ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे केक. 45 मिनटानंतर आपला हा केक रेडी झालेला आहे. प्लम केक तयार झाले आहे. कसं ओळखाल तर हे टूथपिक आहे ती त्यामध्ये टाकून बघायची आहे. आणि जर चिकटला नाही बॅटर ते चिकटला नाही म्हणजे समजायचं आपला प्लम केक रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.